हाताभोवती रोटेट करते, ठीक आहे. अँड ॲट द सेम टाइम मून पण काय इनडायरेक्टली अर्थ भोवती काय करतो, रिव्हॉल्व करतो, ठीक आहे. देन वी स्टडीड द वेरियस फेजेस ऑफ द मून, ठीक आहे. तुम्ही बघू शकता फिगर 2.2 वॅक्सिन अँड वेनिंग ऑफ मून, ठीक आहे. हे फेजेस बघितले होते आपण. देन वी स्टडीड द अँगल्स मेड बाय द अर्थ अँड द मून अँड द सन, ठीक आहे. तुम्ही बघू शकता अँगल्स मी तुम्हाला एक्सप्लेन केले होते. हाऊ द अँगल्स आर मेड ऑन न्यू मून डे, ऑन फुल मून डे, ऑन वेनिंग मून, वॅक्सिन मून, ठीक आहे. हे सगळे अँगल्स आपण डिस्कस केले होते. ओके. देन वी सॉ द एक्लिप्सेस, आपण एक्लिप्सेस पाहिले होते, ठीक आहे. वी सॉ सोलर एक्लिप्स अँड लुनार एक्लिप्स, ठीक आहे. हे दोन एक्लिप्सेस मी तुम्हाला सांगितले होते. सो आपण आता सोलर एक्लिप्स पासून स्टार्ट करूया वापस, ठीक आहे. सोलर एक्लिप्स बद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं की सोलर एक्लिप्स काय असतात, जेव्हा जेव्हा मून आणि सन दे कम इन एकाच पोझिशन मध्ये येतात, ठीक आहे. हिअर यू कॅन सी द फिगर 2.5 तुम्ही बघू शकता. जेव्हा सन आहे, मून आहे आणि अर्थ आहे, तिघी एकाच पोझिशन मध्ये आहे, ठीक आहे. सो हे वेअर द मून शॅडो फॉल्स, म्हणजे जेव्हा मूनची शॅडो पडते, देन वी सॉ दॅट दिस विल एक्सपिरियन्स द सोलर एक्लिप्स, ठीक आहे. जेव्हा मूनची शॅडो पडेल, सन तुम्ही बघू शकता, सनचं जी शॅडो आहे, सनच्या ज्या रेज आहेत त्या मून वरती पडतील आणि मूनची जी शॅडो आहे ती अर्थ वरती पडेल, देन सोलर इक्लिप्सचा फिनॉमेना आहे तो आपल्याला दिसेल. ओके. देन वी सॉ द टोटल सोलर इक्लिप्स अँड लुनार सोलर इक्लिप्स, ठीक आहे. आपण आता टोटल सोलर इक्लिप्स आणि लुनार सोलर पार्शल सोलर इक्लिप्स बघूया, ठीक आहे. वेन मी तुम्हाला सांगितलं होतं टोटल सोलर इक्लिप्स म्हणजे काय, जेव्हा आपण लाइटर पार्ट ऑफ द ह्याच्यामधून बघतो, वेन वी सी फ्रॉम द लाइटर पार्ट, हे बघा, जेव्हा तुम्ही बघू शकता फिगर 2.5 मध्ये ॲरो दिलेला आहे टोटल सोलर इक्लिप्सचा. वेन यू सी फ्रॉम दी एकदम डार्क पार्ट मध्ये तुम्ही बघू शकता, जेव्हा तुम्ही एकदम डार्क पार्ट मध्ये बघतात, वेन यू सी द शॅडो, देन इट इज सेट टू बी द टोटल सोलर इक्लिप्स और कम्प्लीट सोलर इक्लिप्स. अँड वेन यू कॅन सी फ्रॉम, आपण लाइटर शॅडो मध्ये बघा, एक खूप जास्ती डार्क शॅडो पडती आहे मूनची अर्थवर, देन इट इज सेट टू बी टोटल सोलर इक्लिप्स, ठीक आहे. आणि जेव्हा मूनची शॅडो खूप लाइटर पार्ट्स मध्ये पडत आहे, खूप लाईट शॅडो आहे, देन इट इज सेट टू बी पार्शियल सोलर इक्लिप्स, ठीक आहे. हे आपण बघितलं काल, ठीक आहे. देन वी सॉ द अॅन्युलर सोलर इक्लिप्स, ठीक आहे. अॅन्युलर सोलर इक्लिप्स मध्ये काय, जेव्हा मून अपोगी पोझिशन मध्ये असतो, ठीक आहे, तेव्हा काय होतं, we'll just read. Sometimes the moon is in apogee position, this means it is at farthest from the sun, ठीक आहे. apogee position म्हणजे काय, the moon is farthest from the earth, ठीक आहे, खूप दूर आहे moon. As a result, the deep shadow of the moon is cast in space and does not reach the earth. म्हणून याच्यामुळे काय होतं की खूप दूर आहे, सो काय होतं त्याच्यामुळे जी शॅडो आहे ती मूनची पडत नाही, ती स्पेसच्या अवतीभोवती जाते, ठीक आहे. ती प्रॉपर शॅडो पडत नाही, इट डज नॉट रीच द अर्थ, ठीक आहे. ती अर्थ मध्ये रीच होत नाही. वाय, बिकॉज द मून इज व्हेरी फारदेस्ट, खूप फार पोझिशन मध्ये आहे ते, ठीक आहे. From a very small region of the earth, only an illuminated edge of the sun disk is seen from form of a ring, ठीक आहे. तुम्ही बघू शकता, हे बघा, इफ आय शो यू द फिगर अॅन्युअल सोलर इक्लिप्स, हे बघा, तुम्हाला फक्त एक असं रिंग सारखं पोर्शन दिसेल, अशी लाइटेड रिंग, इल्युमिनेटेड म्हणजे काय, एकदम लाइटेड रिंग दिसेल, ठीक आहे. फ्रॉम अ व्हेरी स्मॉल रिजन ऑफ द अर्थ, ओनली अन इल्युमिनेटेड एज ऑफ द सन डिस्क इज सीन, ठीक आहे. फक्त आपण जेव्हा हे बघू काही एरियामध्ये, फ्रॉम तुम्ही बघू शकता थोड्याशा ह्याच्यामध्ये इल्युमिनेटेड तुम्हाला रिंग दिसेल, ठीक आहे. ऋतुजा मॅडम, दिस इज कॉल्ड ऋतुजा अॅन्युलर. मॅडम, ऋतुजा मॅडम, आर यू एबल टू हिअर मी? येस येस सर. मला मध्ये मध्ये चॅटबॉक्स चेक करत राहायला हवा, कारण बेसिकली मीही तुम्हाला पूर्ण लेक्चर ऐकतोय. देर इज नो इश्यू, बट देन सम पीपल आर रायटिंग दॅट देर इज अ व्हॉइस इश्यू. सो नाऊ आय जस्ट वॉन्टेड टू नो फ्रॉम दी प्रेरणा भोपी, गौरव हगीर, ज्योती काळजे अँड प्रकाश थामके.
Are you able to hear my voice clearly? Yes or no? Okay. So now you will be shocked. Even whole time, madam voice was very clear to me. So it is very clear. My network is absolutely fine because it is Wi-Fi. Luckily today it is working. And madam voice is on mobile network. So minor variation will be there. So what I could hear is, suppose she is talking about lunar eclipse. So that minor variation in intensity of sound will be there. म्हणजे तो जो आवाज येतो त्याच्या व्हॉल्यूम मध्ये एक मायनर चेंज येईल. पण असं नाहीये की बिलकुल ऐकायला येत नाही. तुम्ही जर थोडं लक्षपूर्वक ऐकणार तर ऐकायला येणार. आणि ऋतुजा मॅडम, यू हॅव टू पे अटेन्शन टू द चॅट बॉक्स. कारण मुलं जाणून बुजून कंप्लेंट करत नाही. ही सगळी जी मुलं आहेत ना, दे आर ऍब्सोल्युटली गुड पीपल. They will not complain because they want to do time pass. They are not of that type. Okay, so please don't do any that like you have logged in from the two places. So where you are speaking is probably Yes, sir. mobile connection, mobile connection, and other maybe the laptop. But then the network is the issue. So just take care that at least after 2 minutes you will be checking their chat box. Okay. Okay, sir. Okay. And that is not your problem, that is network problem, but we can't help it. I don't want to lose good teacher like you. Even student will not be interested in losing you. But then presently till rainy season they and you have to adjust. So kindly adjust. Now I am leaving the class. Any complaints are there, you can discuss with madam. Today I am giving responsibility to Gaurav to switch on mic and talk to madam in case required. Okay, but don't trouble her too much. If I get extra complaint in recording, I will trouble you. Okay, thank you. Madam, please continue. Okay, sir. Thank you, sir. ठीक आहे. सो आपण ॲन्युअल होतो. ठीक आहे. So from region the earth, only an illuminated edge of the sun disk is seen in the form of ring. ठीक आहे. जेव्हा आपण एका छोट्याशा रिजन मधून, अर्थच्या रिजन मधून जेव्हा आपण बघतो हे, ठीक आहे, असं थोडीशी अशी एक इल्युमिनेट लाइटेड रिंग तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तिथून ठीक आहे, अशी सन डिस्क दिसेल. ठीक आहे, इन द फॉर्म ऑफ रिंग. दिस इज कॉल्ड अॅन्युलर इक्लिप्स. ह्याला काय म्हणतात? हा फिनॉमिना कोणता असेल? अॅन्युलर इक्लिप्स. ठीक आहे. अॅन्युलर इक्लिप्स इज अ रेअर फिनॉमिना. हा खूप रेअर फिनॉमिना आहे. कधीतरी एखाद्या वेळेस आपण हा ऑब्झर्व करू शकतो. ठीक आहे. नाउ यू हॅव टू ट्राय दिस ऍक्टिव्हिटी. टेक अ बॉल ऑफ क्ले और मड अँड कीप इट ॲट द सेंटर ऑफ द टेबल. ठीक आहे. वी हॅव परफॉर्म दिस. आपण तुम्हाला परफॉर्म करायची, म्हणजे सांगते काय ऍक्टिव्हिटी. यू हॅव टू टेक अ बॉल ऑफ क्ले और मड अँड कीप इट ॲट द सेंटर. ठीक आहे. फिक्स अ पेन्सिल वर्टिकली इन द क्ले बॉल इन सच अ वे दॅट इट इज शार्प एंड पॉइंट्स अपवर्ड. ठीक आहे. तुम्हाला एक पेन्सिल अशी ठेवायची आहे. त्या क्लेच्या बॉलमध्ये पेन्सिल घुसवायची आहे आणि त्या पेन्सिलवरती तुम्हाला काय करायचं? एक बॉल ठेवायचा. ठीक आहे. Fix a small plastic or sponge ball on the sharp end of the pencil. What you have to fix? You have to fix a small plastic ball. ठीक आहे. त्या पेन्सिलवर काय फिक्स करायचं? एक स्मॉल कोणता प्लास्टिक बॉल किंवा स्पॉन्ज बॉल तुम्हाला फिक्स करायचा आहे. ड्रॉ सर्कल अलॉंग द मिड लाईन ऑफ द बॉल. लेट दिस बॉल बी अ मून. ठीक आहे. तुम्हाला एक मध्यभागी या बॉलच्या एक लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. अँड विल कन्सिडर इट. हा बॉल काय तुमचा होईल? मून. ठीक आहे. Now place a large plastic or rubber ball at a distance of 10 to 15 centimeter from this moon. You have to take another large plastic ball or rubber ball. तुम्हाला काय करायचंय? You have to place this ball at a distance of 10 to 15 centimeter. ठीक आहे. This from the moon. ह्या मून पासून तुम्हाला काय करायचंय? बॉल हे करायचंय, प्लेस करायचंय at the distance of 10 to 15 centimeters. Draw a circle along the midline of this ball to using a pencil in the equator. तुम्हाला करायचंय to draw along of the ball to using a pencil in the center. Let this be a equator. You have to draw a line. ह्याच्या मध्यभागी तुम्हाला लाईन ड्रॉ करायची and this will be known as your equator. Keep the ball steady using a rubber or cloth ring. You have to keep the ball
स्टेडी म्हणजे फिक्स ठेवायचं आहे. ठीक आहे. युझिंग अ रबर और क्लॉथ रिंग, अरेंज द बॉल्स रिप्रेझेंटिंग the earth and moon in such a way that the circle drawn on the moon will be in the plane of equator of the earth. Take a torch, hold it at a distance of about 30 centimeter from the moon. Direct the light beam on the moon. See figure 2.7. तुम्ही बघू शकता, हे बघा सोलर इक्लिप्स ऍक्टिव्हिटी तुम्ही बघू शकता. त्यांनी एक टॉर्च प्लेस केली आहे. ठीक आहे. हिअर यू कॅन सी आपण मिड लाईन ड्रॉ केली आहे विच विल बी नोन ॲज अ मून. ठीक आहे. आणि अर्थ घेतला आहे. ठीक आहे. नाव यू कॅन सी आपण जेव्हा ही टॉर्च लाईट केली, टॉर्च मधून जो एक हे आला, काय लाईट आली, यू कॅन सी जो टॉर्च आपण तो सन मानला आहे. ठीक आहे. यू कॅन सी टॉर्चचा जो लाईट रेज आहे तो मून वरती पडतो, आपल्या प्लास्टिकच्या बॉल वरती पडतो. आणि दिस प्लास्टिक बॉलची जी शॅडो आहे ती कशावर पडते, आपल्या अर्थवर. ठीक आहे. सो वी कॅन सी, तुम्ही बघा ही लाईट शॅडो पडत आहे. ठीक आहे. दिस लाईट शॅडो, खूप लाईट शॅडो आहे बघा, सेंटर मध्ये खूप लाईट शॅडो पडत आहे. दिस फिनॉमिना आपण काय म्हणू त्याला, दिस फिनॉमिना इज नोन एज पार्शल सोलर इक्लिप्स. ठीक आहे. तुम्ही बघू शकता खूप लाईट शॅडो पडत आहे, जास्ती नाहीये शॅडो. आणि तुम्ही बघू शकता एकदम जास्ती शॅडो पडत आहे आजूबाजूला. हे बघा लाईट रेज ज्या आजूबाजूला निघतात त्या खूप जास्ती आहेत. सो दिस फिनॉमिना विल नोन एज कम्प्लीट सोलर इक्लिप्स. ठीक आहे. अशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला समजलंय की कसं असतं सोलर लुनर सोलर इक्लिप्स. ठीक आहे. दिस ऍक्टिव्हिटी तुम्हाला शो केली आहे. ठीक आहे. आपण इथे ऍक्टिव्हिटी मध्ये बघितली, हे बघा तुम्हाला डायग्राम रिप्रेझेंटेशन फिगर 2.5 मध्ये नीट केलेलं आहे. ठीक आहे. यू कॅन सी द शॅडोज. ठीक आहे. नाव विल कम टू द नेक्स्ट टॉपिक विच इज लुनार इक्लिप्स. ठीक आहे. आपण आता सोलर इक्लिप्स बघितली, वी सॉ टोटल complete solar eclipse and partial solar eclipse. Now we'll see the lunar eclipse. ठीक है. A lunar eclipse occurs when the moon enters the shadow of the earth while revolving around it. So lunar eclipse मध्ये काय होतं, मून जो आहे तो कशाच्या, मून एंटर्स द शॅडो ऑफ द अर्थ. ठीक आहे. कशाच्या शॅडो मध्ये येतो, इट एंटर्स द शॅडो ऑफ द अर्थ. नाउ विल जस्ट सी अ डायग्राम. हे बघा तुम्ही बघू शकता सन आहे, अर्थ आहे आणि मून आहे. ठीक आहे. यू कॅन सी आपण सोलर इक्लिप्स मध्ये काय पाहिलं होतं, वी सॉ दॅट देर वॉज सन, मून अँड दी अर्थ. नाव आता इथे डिफरंट आहे. इथे पहिले काय येईल, सन येईल, अर्थ येईल आणि मून येईल. आपण सोलर इक्लिप्स मध्ये मून सेंटर मध्ये पाहिला होता. ठीक आहे. मून वॉज इन द सेंटर ऑफ दी सन अँड दी अर्थ. इथे काय होईल, सन आहे, अर्थ आहे आणि मून आहे. ठीक आहे. So what happens? A solar eclipse occurs when the moon enters the shadow of the earth while revolving around it. हे बघा मून तुम्हाला दिसत आहे, यू कॅन सी इट. मून जो आहे तो अर्थच्या शॅडो मध्ये आला आहे. ठीक आहे. सो जेव्हा जेव्हा मून अर्थच्या भोवती रिव्हॉल्व करतो तेव्हा तो त्याच्या शॅडो मध्ये येईल. सो दॅट इज वाय लुनर इक्लिप्स ह्या फिनॉमिना होईल इथे. ठीक आहे. ऍट दिस टाइम इट इज नेसेसरी दॅट द अर्थ इज बिटवीन द सन अँड द मून अँड ऑल थ्री ऑफ देम आर इन द सेम प्लेन. ह्या फिनॉमिनाला काय हवं, यू हॅव टू एन्श्युअर, म्हणजे काय ह्या वेळेला काय नेसेसरी हवं, अर्थ मध्यभागी हवा, कशाच्या, सन आणि मूनच्या. ठीक आहे. ऍज ऑल हे थ्री काय पाहिजे, एकाच लाईन मध्ये हवं, म्हणजे एका लाईन मध्ये बरोबर हवा तरच लुनार इक्लिप्स दिसेल, वरना नाही दिसणार. ठीक आहे. ऑन अ फुल मून डे द मून्स पाथ ऑफ रेव्होल्युशन पास थ्रू द थिक शॅडो ऑफ द अर्थ. ठीक आहे. फुल मून डेच्या दिवशी काय होतं, द मून्स पाथ ऑफ रेव्होल्युशन पासेस द थिक शॅडो ऑफ द अर्थ. विल सी. हे बघा यू कॅन सी अ फुल मून डे ला काय होतं, जी अर्थची जी थिक शॅडो आहे. ठीक आहे. थिक शॅडो, हे बघा खूप जास्ती शॅडो, इट पासेस थ्रू द मून्स पाथ ऑफ रेव्होल्युशन पासेस थ्रू द थिक शॅडो ऑफ द अर्थ. If the moon is totally hidden within the shadow, we see a total lunar eclipse. खूप जास्ती आहे बघा, सनच्या रेज येत आहेत अर्थ वरती, अर्थची शॅडो पडेल मूनवर. आता मून रेव्होल्यूट करतो आहे. ठीक आहे. मून रेव्होल्यूट करतो आहे अर्थ भोवती. सो ऑब्व्हियसली अर्थची शॅडो मूनवर पडेल. सो खूप जास्ती जर शॅडो पडत आहे, यू कॅन सी जास्ती डार्क शॅडो पडत आहे, देन इट विल बी नेम ॲज टोटल लुनर इक्लिप्स. ठीक आहे. ह्याला आपण काय म्हणू, टोटल लुनर इक्लिप्स. ठीक आहे. आपण सोलर इक्लिप्स मध्येही पाहिलं. दिस फिनॉमिना विल बी नोन ॲज टोटल लुनर इक्लिप्स. यू कॅन सी खूप जास्त
जास्ती लाईट पडत आहे, खूप जास्ती सनरेज पडत आहे. ठीक आहे. If the moon is totally hidden within the shadow, we see total lunar eclipse, and if only a part of the moon is hidden in the shadow, we'll see a partial. हे बघा, खूप कमी भाग तुम्हाला दिसत आहे पार्शियल लुनर इक्लिप्स मध्ये, म्हणजे अर्धा भागच फक्त कव्हर केला आहे त्या शॅडो मध्ये. सो दिस फिनॉमिना इट विल बी नोन एज पार्शियल लुनर इक्लिप्स. ठीक आहे, कळलं इथपर्यंत? आता हा जो फिनॉमिना आहे तो आपण एक ऍक्टिव्हिटी मध्ये डेमॉन्स्ट्रेट करू. ठीक आहे, जसं आपण सोलर इक्लिप्सची ऍक्टिव्हिटी केली, नाउ विल परफॉर्म द ऍक्टिव्हिटी ऑफ लुनर इक्लिप्स. ठीक आहे. Arrange the materials used for the solar eclipse demonstration earlier as shown in figure 2.9 and try to understand how lunar eclipse occur. तेच सेम तुम्हाला करायचे, मटेरियल्स घ्यायचे, तसेच अरेंज करायचे. ठीक आहे. सी यू कॅन सी तुम्ही फिगर बघू शकता इथे 2.9 लुनर इक्लिप्स ऍक्टिव्हिटी. यू कॅन सी तुम्हाला असंच सोलर इक्लिप्स सारखं अरेंज करायचंय. यू कॅन सी आता आपण सोलर इक्लिप्स मध्ये काय होतं, मून मध्यभागी होता सन आणि अर्थच्या. हिअर आपण काय करणार आहोत, या लुनर इक्लिप्सच्या ऍक्टिव्हिटी मध्ये आपण जो हा मधला बॉल घेतला होता तो आपण मून कन्सिडर केला होता, पण आपण आता इथे अर्थ मध्ये ठेवणार आहोत. ठीक आहे. नाव विल सी. हे बघा, तुम्ही आता बघू शकता. नाव स्क्रीन इज विजिबल. ठीक आहे. हिअर यू कॅन सी आपण आता टॉर्च मारली आहे, लाईट टॉर्च मधून जो लाईट पडला आहे तो आता अर्थच्या सरफेस वरती पडेल. ठीक आहे. आता अर्थची शॅडो कशावर पडेल, मून वर पडेल. सो यू कॅन सी खूप जास्ती शॅडो, हे बघा डार्क शॅडो जी आहे आणि लाईट शॅडो पण पडत आहे. ठीक आहे. सो हा जो फिनॉमिना ऍज आपण पाहिलं होतं सोलर इक्लिप्स मध्ये, लुनर इक्लिप्स मध्ये ही ऍक्टिव्हिटी आपण पाहिली. अँड विल आपण बघितलं पार्शल लुनर इक्लिप्स अँड टोटल सोलर लुनर इक्लिप्स. ठीक आहे. Now you have to use your brain power. On the day of solar eclipse, in which part of the earth will it not be seen? Can we see total and annular solar eclipse on the same occasion? Why is an annular lunar eclipse not seen? Which eclipses will you see from the moon? Why are solar eclipses caused by the other planets, not from the earth? You have to just think about it. तुम्हाला think करायचंय. ठीक है. When solar eclipse do not occur on a new moon day, does it mean that the moon does not have any shadow at all? You have to think about it. ठीक है. Now we'll see the characteristics of solar eclipse. Screen visible आहे ना सगळ्यांना? हा. सन, अर्थ आणि मून लुनर इक्लिप्स. सन, मून, अर्थ ते solar eclipse. ठीक है. Now we'll see the characteristics. A solar eclipse occur on a new moon day, but not on every new moon day. ठीक है. Solar eclipse कधी occur होतं? I'll just explain you new moon day, full moon day. मी तुम्हाला सगळे phases explain करायचे राहिले होते मागच्या क्लासमध्ये. I'll just explain quickly काय असतात सगळे phases. ठीक आहे. Now solar eclipse कधी occur होतात? It occurs on a न्यू मून डे. ठीक आहे. बट नॉट ऑन एव्हरी न्यू मून डे. असं जरुरी नाही की प्रत्येक न्यू मून डेलाच सोलर इक्लिप्स व्हावं. ठीक आहे. if and only if the sun, the moon and the earth are in the same plane and fall in one line, the solar eclipse occur. तुम्ही बघू शकता सोलर इक्लिप्स आपल्याकडे खूप रेअर फिनॉमिना आहे. खूप म्हणजे असं एकदम असं रोज रोज नाही होत, खूप कमी वेळेला होतं. ठीक आहे. वाय? कारण की जेव्हा सन, मून आणि अर्थ एका प्लेन मध्ये याला पॉसिबल जेव्हा होतं तेव्हाच हा फिनॉमिना होतो. सारखं ते एका लाईन मध्ये येऊ शकत नाही. ते फिनॉमिना जेव्हा सन, मून आणि अर्थ एका प्लेनमध्ये देन ओनली विल ऑब्झर्व द सोलर इक्लिप्स. ठीक आहे. The maximum duration of a total solar eclipse is 7 minutes and 20 seconds, that is 440 seconds. ह्याचा मॅक्सिमम ड्युरेशन काय आहे टोटल सोलर इक्लिप्सचा? इट विल बी 7 minutes and 20 seconds. ठीक आहे. हे होते characteristics आपल्या solar eclipse. These are the main characteristics of the solar eclipse. Now we'll see the characteristics of lunar eclipse. ठीक आहे. A lunar eclipse occur on a full moon day but not on every full moon day. Lunar eclipse केव्हा occur होतात? It occur on full moon day. आपण solar eclipse new moon day ला पाहिलं होतं आणि lunar eclipse on full moon day. ठीक आहे. A lunar eclipse occurs if and only if the sun, the moon and the earth are in the same plane and fall in one line. ठीक आहे. जेव्हा
द सन, द मून अँड द अर्थ आर इन द सेम प्लेन. ठीक आहे, एका लाईन मध्ये तर तेव्हा काय होतं, विल ऑब्झर्व द फिनॉमिना ऑफ लुनर इक्लिप्स. ठीक आहे, द मॅक्सिमम ड्युरेशन ऑफ अ टोटल लुनर इक्लिप्स इज 107 मिनिट्स. ठीक आहे, ह्याचा मॅक्सिमम ड्युरेशन किती आहे, 107 मिनिट्स मध्येच आपल्याला दिसतं. ठीक आहे. नाउ विल जस्ट कम्प्लीट दिस टॉपिक एक्लिप्स अँड ॲस्ट्रॉनॉमिकल इव्हेंट्स. मी तुम्हाला पटकन मग फेजेस सांगते मूनचे. ठीक आहे, जस्ट सी eclipse and astronomical event. ठीक है, a solar eclipse or lunar eclipse is just an astronomical event. ठीक है, हा astronomical event आहे. ठीक आहे, there is nothing auspicious or inauspicious अबाउट दीज इव्हेंट्स. असं ऑस्पिशियस इनऑस्पिशियस म्हणजे काय, असं हे फेवरेबल किंवा असं शुभ अशुभ असं काही नसतं. सोलर इक्लिप्स, लुनर इक्लिप्स, इट जस्ट अन ॲस्ट्रॉनॉमिकल फिनॉमिना. ठीक आहे, सो असं ऑस्पिशियस इनऑस्पिशियस म्हणजे काय, असं शुभ अशुभ म्हणतो ना आपण, तसं काही नसतं ह्या इव्हेंट्स बद्दल. इट इज जस्ट अ रिझल्ट ऑफ द सन, द अर्थ अँड द मून being in specific position. हे काय होतं, जस्ट बिकॉज द पोझिशन ऑफ द अर्थ, ज्या पोझिशन आहेत त्या अर्थ, सन, मूनच्या, त्याच्यामुळे फिनॉमिना आपल्याला दिसतो. ठीक आहे, देर इज अ लॉट ऑफ क्युरिओसिटी अबाउट एक्लिप्सेस बिकॉज अन एक्लिप्स इज नॉट अ रेग्युलर अकरन्स. येस, खूप क्युरिओसिटी असते सायंटिस्टला की बाबा का असं होतं, का हे अशामुळे. सो ठीक आहे, क्युरिओसिटी खूप आहे. सो वाय, बिकॉज इट इज नॉट अ रेग्युलर फिनॉमिना. रोज रोज आपण नाही ऑब्झर्व करू शकत हे गोष्ट. ठीक आहे, for scientists working in this field of astronomy, eclipses and particularly total or annual solar eclipses present great opportunity for studies. ठीक आहे, हे काय होतं, सायंटिस्ट वर्किंग इन द फील्ड, जे सायंटिस्ट वर्क करतात. ठीक आहे, क्युरिओसिटी म्हणजे जिज्ञासा, तुम्हाला खूप क्युरिओसिटी वाटते जाणून घ्यायची की बाबा काय आहे, काय, तुम्हाला कोणी बॉक्स दिला. ठीक आहे, आणि ते सांगितलं की या बॉक्स उघडून बघायचं आहे, तर तुम्हाला क्युरिओसिटी होईल बाबा काय असेल या बॉक्समध्ये. सो इव्हन सायंटिस्टला पण खूप जिज्ञासा असते की बाबा काय स्टडीज करतात ते, का असं होतं. ठीक आहे, सो सायंटिस्ट वर्किंग इन द ह्या ज्या फील्डमध्ये वर्क करतात. ठीक आहे, दे आर व्हेरी क्युरिओसिटी असते त्यांना टू स्टडी अबाउट द टोटल अँड अॅन्युलर सोलर इक्लिप्स. ठीक आहे, scientists from all over the world make it a point to visit the location where such events are going to occur. ठीक आहे, हे इव्हेंट्स आपल्याला प्रत्येक ठिकाणी दिसू शकत नाही. मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा शॅडो डार्क एरिया, आता डार्क रिजन मध्ये खूप डार्क शॅडो आली अर्थची, तिथेच आपल्याला हा फिनॉमिना दिसतो. ठीक आहे, सो सायंटिस्ट त्या लोकेशन वरती व्हिजिट करून हे सगळे फिनॉमिना बघतात. ठीक आहे, दे कॅरी आउट इलॅबोरेट स्टडीज ऑफ इक्लिप्स कंडिशन. ठीक आहे, तुम्ही हा फिनॉमिना तुम्हाला जर बघायचं असेल सोलर इक्लिप्स, लुनर इक्लिप्सचा, त्याला एक स्पेशल गॉगल्स दिले जातात. ठीक आहे, फ्रॉम दोज गॉगल्स ओनली यू कॅन ऑब्झर्व दिस फिनॉमिना. ठीक आहे, असं तुम्ही या नेकेड आईज मधून नाही बघू शकत, एक स्पेशल गॉगल्स असतात त्याचे. ठीक आहे, now you have to always remember, while observing a solar eclipse it is necessary to view the sun disk through dark glasses or special goggles. Yes, I said. ठीक आहे, स्पेशल गॉगल्स दिलेले असतात तुम्हाला सोलर इक्लिप्स बघायला. ठीक आहे, फॉर दॅट पर्पज, अदरवाइज द इंटेन्स लाईट ऑफ द सन कॅन बी हार्मफुल टू द नेकेड आईज. ठीक आहे, जे सन रेज आहेत, जो इंटेन्स लाईट पडेल, दॅट विल बी हार्मफुल टू युअर आईज. ठीक आहे, during the period of a solar eclipse, a large number of birds and animals get confused due to un- ultimately darkness and सेट्स इन. ठीक आहे, ह्याच्यामुळे काय होतं, ह्या पिरियड मध्ये सोलर इक्लिप्समुळे, की जे बर्ड्स आणि अॅनिमल्स आहेत ते कन्फ्युज होऊन जातात की बाबा अचानक अंधार का पडला, अचानक असं हे का झालं. सो दे गेट कन्फ्युज अबाउट का होतं हे सगळं. ठीक आहे, ॲज दिस इज अन इव्हेंट that does not suit the biological clock, the response to the event is also unusual. ठीक आहे, त्यांना ही बायोलॉजिकल क्लॉक म्हणजे त्यांना सवय नसते ह्या सगळ्याची. ठीक आहे, सो दे त्यांची बॉडी जी आहे ती थोडी अनयुजुअल प्रकार, डिफरंट प्रकारने त्याला रिस्पॉन्स करते. ठीक आहे, try to observe the responses of the birds and animals at the time of such events and record observation. You have to see, तुम्हाला बर्ड्स ऑब्झर्व करायचे आहेत, बर्ड्स अॅनिमल्स कसे रिस्पॉन्स करतात, ते काय करतात त्यावेळेला. ठीक आहे, यू हॅव टू ऑब्झर्व इट. नाव विल स्टडी द, आपण अजून फिनॉमिना बघणार आहोत, ऑकल्टेशन अँड ट्रान्झिट. ठीक आहे, like eclipses, some other specific condition occur with reference to the sun or the moon. These are called occultation. ठीक है, and transit respectively. Occultation occurs with reference to the moon, whereas the
असोसिएटेड विथ द सन. अकल्टेशन कशामुळे ऑकर होतं, ते रेफरन्स जो आहे मूनमुळे ऑकर होतो. ठीक आहे. वेरस ट्रान्झिट जो फिनॉमिना आहे इट इज असोसिएटेड विथ सन, सनमुळे ऑकर होतो. ठीक आहे. नाउ विल जस्ट सी व्हॉट इज अकल्टेशन. दिस इज अ टिपिकल इव्हेंट ड्युरिंग occurring in the space. The moon revolves around the earth. While doing so, it obscures a star or a planet, and that celestial body appears to hide behind the मून. ठीक आहे. काय होतं जेव्हा ऑकल्टेशन हे होतं, ऑकल्टेशन म्हणजे काय, हा एक टिपिकल फिनॉमिना आहे. ठीक आहे. व्हॉट हॅपन्स इज द मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. ठीक आहे. मून काय, मून रिव्हॉल्व्स अराउंड द अर्थ. जेव्हा हा सगळं होतं, इट ऑब्स्कर्स अ स्टार और अ प्लॅनेट अँड दॅट सेलेस्टियल बॉडी अपियर्स टू हाईड बिहाइंड इट. ऑब्सर्व्स म्हणजे काय, घेतं ते त्याच्याकडून. कन्सील म्हणजे घेतं त्याच्याकडून. obscures a star or a planet, and that celestial body appears to hide behind the moon. This is called occultation. अच्छा इथे डायग्राम नाहीये. सो काय होतं जेव्हा मून जो आहे तो अर्थ भोवती रोटेट करतो, त्याच्या वेळेला काय होतं, मूनचा जो मूनवरती ग्रॅव्हिटेशन आहे, ठीक आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स प्रेझेंट आहे, त्याच्यामुळे काय होतं, ते असं खेचतं त्या एका कोणत्या स्टारला किंवा सेलेस्टियल बॉडीला. ठीक आहे. सो त्याच्यामुळे काय होतं, जो सेलेस्टियल बॉडी आहे ते त्याच्या मागे लपून जाते. ठीक आहे. बिहाइंड द मून कोणती, सपोज आता मूनने एका स्टार खेचला, ठीक आहे, ऑब्स्कर केला. सो व्हॉट हॅपन्स, तो जो बॉडी आहे तो सेलेस्टियल बॉडी ती मूनच्या मागे झाकून जाईल. ठीक आहे. दिस फिनॉमिना, ह्या फिनॉमिनाला काय म्हणतो आपण, ऑकल्टेशन. ठीक आहे. द टोटल सोलर इक्लिप्स इज ऍक्च्युअली अ काइंड ऑफ ऑकल्टेशन. टोटल सोलर इक्लिप्स जी आपण बघितली होती ती काय, दिस इज ऍक्च्युअली अ काइंड ऑफ ऑकल्टेशन. ठीक आहे. ड्युरिंग दिस द सन डिस्क गेट्स हिडन कम्प्लिटली बिकॉज ऑफ द मून. ह्याच्यामुळे काय होतं, सन डिस्क जी आहे ती कम्प्लिटली झाकून जाते मूनच्या मागे. ठीक आहे. Now we'll see transit. Transit का आहे, if an inner planet like Mercury or Venus comes in between the line of the Earth and Sun, a transit occurs. ठीक आहे. काय होतं ट्रान्झिट मध्ये, वी नो अर्थच्या पुढे अजून दोन कोणते प्लॅनेट्स आहेत, मर्क्युरी आणि व्हीनस आहे, मग अर्थ थर्ड नंबरवरती आहे. ठीक आहे. सो तेव्हा काय होतं, जेव्हा मर्क्युरी और व्हीनस कम इन बिटवीन द लाईन ऑफ द अर्थ अँड द सन, अर्थच्या मध्ये जे हे आले सेलेस्टियल बॉडीज, तेव्हा काय होतं, ट्रान्झिट होतं. ठीक आहे. ॲट दॅट टाइम अ स्मॉल डॉट अपियर्स टू मूव्ह अक्रॉस द सन डिस्क. ट्रान्झिट इज अ टाइप ऑफ सोलर इक्लिप्स. तुम्ही बघू शकता फिगर 2.10, हा सन आहे, त्याच्या बघा ब्लॅक डॉट दिसत आहे, दिस इज अ सेलेस्टियल बॉडी. ठीक आहे. यू कॅन सी. ठीक आहे. हे बघा, तुम्ही बघू शकता सन आहे, त्याच्यामध्ये मर्क्युरी किंवा व्हीनस त्याच्या लाईन मध्ये येईल, सन आणि अर्थच्या मध्ये. सो हा जो ट्रान्झिटचा फिनॉमिना असेल, ठीक आहे, तो तुम्हाला दिसेल. येस, अर्थ इज थर्ड प्लॅनेट. ठीक आहे. मर्क्युरी व्हीनस मग अर्थ येतो. ठीक आहे. मर्क्युरी व्हीनस अर्थ, अर्थ इज अ थर्ड प्लॅनेट. ठीक आहे. ट्रान्झिट इज अ टाइप ऑफ सोलर इक्लिप्स. ट्रान्झिट, आता सोलर इक्लिप्स ट्रान्झिट जो तुम्हाला फिनॉमिना आहे तो कोणता आहे, इट इज अ टाइप ऑफ सोलर इक्लिप्स. ठीक आहे. हा, आता मी तुम्हाला पटकन ना एक हे सांगते, व्हॉट इज वॅक्सिन अँड वेनिंग मून, जे फेजेस आहेत, आय विल जस्ट शो यू. ठीक आहे. एक मिनिट. हे बघा, तुम्हाला दिसतंय हे, जस्ट सी दिस. हे बघा, सो लेट्स सी. इथे बघा, when the moon is on one side of the earth and sun on other
we see one half of the moon that is bright with sunlight and called full moon. ठीक आहे, full moon तुम्हाला सांगायचं होतं. स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? Now it is clear. Just see this. When the moon is in on one side of the earth and sun on other, we see one half of the moon that is bright with sunlight and is called full moon. ठीक आहे, काय होतं जेव्हा moon आहे, it is on one side of the earth and sun, and on other we see one half of the moon that is bright with sunlight, and this phenomena is known as full moon. हे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये नाही, दॅट्स वाय मी तुम्हाला सांगतेय. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये फुल मून न्यू मूनचं वर्ड दिलेलं आहे. सो आय एम जस्ट टेलिंग यू. हे बघा, नाउ विल सी वेन लेस देन हाफ ऑफ द मून इज लिट बाय द सन, इट इज कॉल्ड क्रिसेंट. ठीक आहे, यू कॅन सी when less than half of the moon is lit by the sun, it is called crescent. You can see here figure आहे ही बघा, half of the moon. ठीक आहे, जेव्हा हा अर्धा भाग सनच्या लाईट मध्ये मध्ये चमकेल. ठीक आहे, यू कॅन सी दिस हाफ ऑफ द मून इज लिट बाय द सन. ठीक आहे, हा जो प्रकार आहे और सनचा जो रेज आहे ह्याच्यावर पडेल, यू कॅन सी हा जो लाइटेड पार्ट आहे, दिस इज नोन ॲज अ क्रिसेंट. ठीक आहे, हा जो हे आहे, ठीक आहे, यू कॅन सी हा जो शेप आहे, दिस इज नोन ॲज अ क्रिसेंट. ठीक आहे, when more than half of the moon is lit by the sun, it is called gibbous. इथे तुम्ही बघू शकता हाफ म्हणजे अर्धा भाग सनच्या लाईट मुळे झाकला आहे बघा, अर्धा पार्ट सनच्या लाईट मध्ये हे झाला आहे. इथे हाफ ऑफ द मून इज लिट बाय द सन. इथे काय होईल, when more than half of the moon is lit by the sun, it is called gibbous. इथे बघा छोटासा थोडासाच पार्ट आहे, हे बघा थोडासाच पार्ट लिट झाला आहे, बाकी सगळा पार्ट तसाच आहे. ठीक आहे, सो द डार्क डार्क जो कलर केला आहे, दिस इज द सनच्या लाईट मुळे जो पार्ट लिट झाला आहे. सो यू कॅन सी दिस, अँड दिस इज द, याच्यामध्ये काहीच लाईट नाहीये. सो एवढाच पार्ट तुम्हाला लिट झालेला दिसेल. आपण बघतो ना की बाबा अर्धाच मून दिसतोय, आज आज खूप अर्धा मून दिसतोय. सो दिस इज द गिबेस. ठीक आहे, ह्याला गिबेस फिनॉमिना म्हणतात. आणि हा जो हाफ ऑफ द मून, मूनचा अर्धापेक्षा जास्ती भाग आपण बघितला आहे सनमुळे लिट झाला आहे. सो दिस इज नोन ॲज क्रिसेंट. ठीक आहे, now we'll see waxing gibbous indicates the part of the moon that is lit and growing. ठीक आहे, वॅक्सिन म्हणजे काय, इंडिकेट्स द पार्ट ऑफ द मून जो लिट झाला आहे, जो सनमुळे ज्या ह्याच्यामुळे लिट झाला आहे आणि तो ग्रो होतो. ठीक आहे, अँड वेनिंग इज अ पार्ट दॅट इज लिट अँड श्रिंकिंग. ठीक आहे, वेनिंग काय आहे, जो पार्ट आहे तो लिट झाला आहे म्हणजे सनचा जो आहे हे सनच्या रेजमुळे जो पार्ट लिट झाला आहे, जो तुम्हाला लाइटेड पार्ट दिसेल, दिस इज श्रिंकिंग. वॅक्सिन म्हणजे काय, ग्रो होतं, आणि वेनिंग म्हणजे काय, इट इज श्रिंकिंग. ठीक आहे, नाउ विल सी द 8 phases of the moon. ठीक आहे, here you can see the 8 phases of the moon. ठीक आहे, आपण बघणार आहोत 8 phases. Can you see 8 phases of the moon? हा, सी हा जो तुम्ही बघू शकता इथे अर्थ आहे. ठीक आहे, हिअर इज अ अर्थ. ठीक आहे, तुम्ही बघू शकता थर्ड क्वार्टर जो आहे, थर्ड क्वार्टर हा एक फेज आहे. देर आर 8 phases ऑफ द मून. सो त्यातला हा थर्ड क्वार्टर फेज आहे. यू कॅन सी जो अर्धाच पार्ट आहे तो लिट झाला आहे, म्हणजे अर्ध्या जी सनची जी रेज आहे ती अर्ध्यावरतीच पडलेली आहे. ठीक आहे, सो यू कॅन सी आपल्याला हा पार्ट दिसेल अर्थवरून, हा नाही दिसणार. ठीक आहे, विल ओनली सी द दिस पार्ट. नाउ विल सी द अनदर फेज दॅट इन वेनिंग गिबेस. वेनिंग गिबेस म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं होतं, एवढाच पार्ट जो आहे तो लिट होईल सनच्या रेजमुळे. विल सी ओनली, हे बघा एवढाच पार्ट दिसेल तुम्हाला. ठीक आहे, आपण म्हणतो ना अर्धा चंद्र आहे आज. ठीक आहे, सो दिस फिनॉमिना, हा फिनॉमिना आहे. ठीक आहे, यू कॅन सी दिस. नाउ विल सी द फुल मून. फुल मून म्हणजे काय, तुम्हाला पूर्ण म्हणजे पूर्ण चंद्र दिसेल. ठीक आहे, यू कॅन सी फुल मून, पूर्ण नाही नाही, फुल मून म्हणजे काय, यू कॅनॉट सी द मून. ठीक आहे, हा मून तुम्हाला दिसणार नाही. ठीक आहे, दिस मून कॅनॉट बी सीन. ठीक आहे, हा फुल मून तुम्हाला असा दिसेल.
देन विल सी द वॅक्सिन गिबियस. ठीक आहे, वॅक्सिन गिबियस म्हणजे आपण वेनिंग गिबियस मध्ये काय पाहिलं होतं, इथलचा जो पार्ट आहे तो सनमुळे लिट झाला आहे. दिस इज नोन एज वेनिंग गिबियस. अँड वॅक्सिन गिबियस मध्ये काय म्हणू आपण, इथलचा जो पार्ट आहे, ठीक आहे, हा जो पार्ट आहे तो लिट झाला आहे सनमुळे. ठीक आहे. नाउ विल सी अनदर इज फर्स्ट क्वार्टर. फर्स्ट क्वार्टर म्हणजे काय, यू कॅन सी, आपण थर्ड क्वार्टर बघितला होता, हा साईडचा पार्ट लिट झाला आहे. विल सी फर्स्ट क्वार्टर. फर्स्ट क्वार्टर म्हणजे काय, हा जो पार्ट आहे तो लिट झालाय, हा दिसेल आपल्याला. ठीक आहे. विल सी दिस पार्ट ऑफ दी मून. थर्ड क्वार्टर मध्ये आपल्याला हा वाला दिसेल, राईट हँड साईडचा. फर्स्ट क्वार्टर मध्ये विल सी लेफ्ट हँड साईड. ठीक आहे, हा पार्ट आपल्याला दिसेल अर्थ वरून. विल सी दिस पार्ट ओनली, कारण की सन रेज मुळे हा पार्ट आपल्याला विजिबल होईल. देन विल सी वॅक्सिन क्रिसेंट. क्रिसेंट यू कॅन सी, हे बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं वॅक्सिन क्रिसेंट मध्ये मोर दॅन हाफ पार्ट ऑफ द मून इज कवर्ड. सो हे बघा, सन रेज मुळे हा पार्ट लिट होईल. अँड वी कॅन सी दिस पार्ट, हा पार्ट, हे बघा तुम्ही बघू शकता, डार्क पार्ट इज द रेज ऑफ द सन कमिंग, तुम्ही बघू शकता. ठीक आहे. न्यू मून म्हणजे यू कॅन सी पूर्ण मून तुम्हाला चंद्र दिसेल. ठीक आहे, यू कॅन सी फुल मून. ठीक आहे, न्यू मून म्हणजे पूर्ण मून तुम्हाला अर्थ वरून विजिबल होईल. ठीक आहे. वॅक्सिन क्रिसेंट म्हणजे काय, वेनिंग क्रिसेंट म्हणजे काय, सी वेन द सनच्या ज्या रेज आहेत त्या इथे पडतील. ठीक आहे, ओनली दिस पार्ट, हा जो पार्ट आहे हा सनच्या रेज मुळे डार्कर पार्ट जो आहे तो हे होईल. यू कॅन सी, इथे बघू शकता तुम्ही, हा जो क्रिसेंट फॉर्म झाला आहे, दिस पोर्शन विल नॉट बी सीन. आपल्याला फक्त हा एवढाच पोर्शन दिसेल. ठीक आहे, डार्कर जो पार्ट आहे तो दिसेल. दीज आर द 8 फेजेस ऑफ द मून. ठीक आहे, तुम्ही बघू शकता, विजिबल आहे. ओके, दीज आर द 8 फेजेस ऑफ द मून. तुम्हाला ह्याचे वर्ड्स आहेत, वॅक्सिंग, वेनिंग, वर्ड्स दिलेले आहेत, बट दे आर नॉट गिवन द मीनिंग. सो मी तुम्हाला मीनिंग एक्सप्लेन केलं. ठीक आहे, वन्स अगेन विल रिवाइज. विल जस्ट सी, when the moon is on one side of the earth and sun is on another, we see one half of the moon that is bright. ठीक आहे, this is known as full moon. ठीक आहे, जेव्हा एका साइडला, here we, you have to see, जेव्हा एका साइडला सन असेल, एका साइडला मून असेल, we can see only one half of the moon that is bright with sunlight, and this is called a full moon. ठीक आहे. when less than half of the moon is lit by the sun, it is called crescent. जास्ती, हे बघा, एवढा अर्ध्यापेक्षा जास्ती भाग सनमुळे हे झाला आहे, सनच्या ज्या रेस पडतील, हा एवढा पार्ट तुम्हाला विजिबल दिसेल. ठीक आहे, लाईट झाला आहे. मोर दॅन हाफ पार्ट म्हणजे एवढासाच पार्ट आपल्याला नाही दिसणार. विल सी ओनली दिस पार्ट. ठीक आहे, सनच्या रेज मुळे जो हा पार्ट आहे तो लाईट अप झालेला आहे. ठीक आहे, दिस इज लिट बाय द सन. ठीक आहे, दिस इज नोन ॲज क्रिसेंट. क्रिसेंट म्हणजे हा जो शेप आहे. ठीक आहे, when more than half of the moon is lit by the sun, it is called gibbous. ठीक है, more than half of the moon is lit by the sun, it is called gibbous. ठीक है, more than आता जास्ती झाला आहे. ठीक है, it is lit by the sun. ठीक है, this is known as gibbous. ठीक है, waxing gibbous म्हणजे काय, indicates the part of the moon that is lit and growing. and waning म्हणजे काय, is a part that is lit and shrinking. ठीक है, see these are the phases, 8 phases of the moon. ठीक आहे, रफली डायग्राम मी तुम्हाला काढली आहे समजण्यासाठी. यू कॅन सी थर्ड क्वार्टर, यू कॅन सी फर्स्ट क्वार्टर, यू कॅन सी वेनिंग गिबियस, वॅक्सिन गिबियस, वेनिंग गिबियस, फुल मून आहे, न्यू मून आहे. ठीक आहे, इज इट क्लिअर? ओके, विल जस्ट मूव नाव. आपण आता टेक्स्टबुक कडे वळूया. See this figure.
फिगर 2.2 दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. वॅक्सिन अँड वेनिंग मून फेजेस. ठीक आहे, जस्ट एक्सप्लेन यू काय काय होतं. हे बघा, मूनचं ऑर्बिट आहे, फुल मून आहे, क्वार्टर डे आहे. क्वार्टर डे फक्त तुम्हाला डायग्राम दिलेले, इट्स नॉट क्लिअर, दॅट्स वाय आय मेड दिस डायग्राम. ठीक आहे, नाव विल स्टार्ट द थर्ड चॅप्टर, दॅट इज टाइड्स. ठीक आहे, हा चॅप्टर क्लिअर झालेला आहे. इफ एनी डाऊट्स यू कॅन जस्ट, तुम्हाला आता ही जी एक्सरसाइज आहे ह्याची लेसनची, यू हॅव टू सॉल्व दिस इन युअर होमवर्क. हा तुमचा आजचा होमवर्क असेल. यू हॅव टू सॉल्व ऑल दिस एक्सरसाइज. क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. इफ एनी डाऊट यू कॅन आस्क मी. ठीक आहे, मी गुगल क्लासरूमवर अपलोड करेल. ओके, नाव विल स्टार्ट द थर्ड चॅप्टर, दॅट इज टाइड्स. ठीक आहे, खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे. नाव observe the following pictures, answer the questions. Okay, you have to observe the picture and you have to answer the questions. See figure 3.1. फिगर 3.1 बघू शकता, फिगर 3.1 बी बघू शकता तुम्ही. ठीक आहे, do the above photographs show the same place or different places? Observe and note the spread of water seen in both the photographs. what is this natural event called? तुम्ही आता जेव्हा बीच वरती जाता, ठीक आहे, यू कॅन सी द वेव्स आपल्याकडे येतात. ठीक आहे, सो तुम्ही ऐकलं असेल हाय टाईड, लो टाईड. सो आपण या लेसन मध्ये हाय टाईड, लो टाईड सगळं बघणार आहोत. ठीक आहे, नाव यू कॅन सी, हे बघा इथे बघा तुम्ही अबव फोटोग्राफ्स बघू शकता. यू कॅन जस्ट सी फिगर 3.1 and figure 3.1b. Now we'll just see quickly. Both the photographs show the same place. If you stay near the coast for some time, you will realize that the sea water is sometimes very close to the coast, as figure shown in 3.1a, while at other times it is far away from the coast. तुम्ही बघू शकता, कधी कधी पाणी खूप जवळ असतं कोस्टच्या. जी कोस्ट लाईन असते त्याच्याकडे पाणी खूप जवळ असतं. ठीक आहे, बट ऍट द सेम टाइम काय होतं, पाणी खूप जास्ती दूर गेलेलं असतं. ठीक आहे, यू कॅन सी अ फिगर 3.1a मध्ये यू कॅन सी पाणी खूप जास्ती कोस्टच्या जवळ आहे. पण फिगर 3.1b मध्ये तुम्ही बघू शकता पाणी लांब गेलं आहे. ठीक आहे, वी कॉल दीज मुवमेंट्स ऑफ सी वॉटर एज टाइड्स. ह्या मुवमेंट्सला आपण काय म्हणू, इट इज नोन एज टाइड्स. ठीक आहे, bearing a few expectations, all the coast on the earth experience tides. High and low tides are natural phenomena. Let us try to understand the specific reason behind these natural events. Okay, तुम्ही हाय टाईड, लो टाईड ऐकली असेल, इव्हन न्यूज मध्ये सांगतात ते. ठीक आहे, टुडे इज हाय टाईड, टुडे इज लो टाईड. काय असतं हे? ओके, दीज आर द नॅचरल फिनॉमिना. दीज आर ऑकरिंग ड्यू टू द नॅचरल फिनॉमिना. हा नॅचरल फिनॉमिना. ठीक आहे, आपण काहीच हात नाही आपल्या ह्याच्यामध्ये. ठीक आहे, tides are the movement of sea water occurring daily and regularly. ठीक आहे, टाइड्स का आहे, movement of sea water आहे. ठीक आहे, सी वॉटरचा जो movement आहे, ठीक आहे, दिस इज नोन ॲज टाइड्स. ठीक आहे, रेग्युलरली अँड डेली. रेग्युलरली आणि डेली म्हणजे नेहमी आणि दररोज आणि नेहमी हा फिनॉमिना आपल्याला दिसतो. द लेवल ऑफ सी वॉटर चेंजेस आफ्टर स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम. लेवल जो सी वॉटरचा जो लेवल आहे तो सारखा चेंज होता ॲट अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम. ठीक आहे, आफ्टर एव्हरी 12 hours and 25 minutes a cycle of high tide and low tide gets completed. कधी हे होतो हाय टाईड अँड लो टाईडचा हा period. After every 12 hours and 25 minutes a cycle of high tide and low tides get completed. ठीक आहे, 12 or 25 मिनिटचा जो पिरियड आहे तेव्हा हाय टाईड आणि लो टाईड आपण एक्सपिरियन्स करू शकतो. ठीक आहे, दिस regularly occurring events appears to be quite simple and natural. However, it is directly relatable to the sun, the moon and the earth and the gravitation and centrifugal forces that interact between them. हा फिनॉमिना काय होतो, दिस फिनॉमिना जो आहे, ठीक आहे, हा क्वाईट सिम्पल आणि नॅचरल आहे. इट इज रिलेटेड टू द सन, द मून अँड द अर्थ अँड ऑब्व्हियसली द ग्रॅव्हिटेशन अँड सेंट्रिफ्युगल फोर्सेस दॅट इंटरॅक्ट बिटवीन देम. ठीक आहे, फिनॉमिना म्हणजे काय, एक फॅक्ट किंवा एक सिच्युएशन आपण ऑब्झर्व केली. ठीक आहे, स्पेशली त्याचे जे एक आपण एक्सप्लेनेशन देतो. ठीक आहे, अ फॅक्ट और सिच्युएशन दॅट इज ऑब्झर्व टू एक्झिस्ट और हॅपन, स्पेशली वन whose cause or explanation is in
क्वेश्चन. ठीक आहे. फिनॉमिना म्हणजे काय, एक आपण फॅक्ट किंवा सिच्युएशन ऑब्झर्व केली आहे, आपण पाहिले, म्हणजे ती सिच्युएशन आपण ऑब्झर्व केली किंवा पाहिली आहे, दिस इज नोन एज फिनॉमिना. ठीक आहे. आता हा जो अकरिंग टाइड्स, हाय टाइड्स, लो टाइड्स होतात. ठीक आहे. दिस इज अकरिंग मेनली ड्यू टू द इंटरॅक्शन ऑफ सन, द मून अँड द अर्थ. ठीक आहे. ऑब्व्हियसली सन, मून आणि अर्थमुळे होतात हे. अँड ग्रॅव्हिटेशन अँड सेंट्रिफ्युगल फोर्सेस जे इंटरॅक्ट करतात त्यांच्यामध्ये. ठीक आहे. ह्याच्यामुळे आपल्याला टाइड्स, वी एक्सपिरियन्स टाइड्स. ठीक आहे. जस्ट ट्राय दिस, यू हैव टू ट्राय एक्टिविटी. Keep a small stone or a chalk piece on your notebook and move the notebook from left to right with some force. ठीक आहे. You have to keep a small stone. तुम्हाला एक स्मॉल स्टोन ठेवायचा आहे किंवा चॉक ठेवायचा आहे एका नोटबुक वर. तुम्हाला लेफ्ट राईट त्याला असं हे करायचं आहे, मूव्ह करायचं आहे. ठीक आहे. विथ सम फोर्स. ठीक आहे. टेक वॉटर इन अ स्मॉल कंटेनर which has handle. See what happens if the container is whirled around with force. ठीक आहे. जेव्हा आपण ते वर्ल्ड म्हणजे काय, जेव्हा आपण ते पाणी असं फिरवतो एका स्मॉल कंटेनर मध्ये, तुम्हाला एक पाणी घ्यायचं त्या एका कंटेनर मध्ये, दॅट कंटेनर शुड हॅव अ हँडल. ठीक आहे. तुम्ही आता पाणी घेतलं आणि यू शुड, ते वर्ल्ड व्हायला पाहिजे, म्हणजे ते पाणी मूव्ह व्हायला पाहिजे. ठीक आहे. फिल द मिक्सर जार्स विथ वॉटर अँड स्विच ऑन द मिक्सर. ऑब्झर्व. ठीक आहे. यू हॅव टू फिल द मिक्सर जार्स. ठीक आहे. मिक्सर असेल तुमच्या घरी, यू हॅव टू फिल द मिक्सर जार विथ वॉटर अँड स्विच ऑन द मिक्सर. ठीक आहे. यू हॅव टू ऑब्झर्व दिस. Observe a fan and a slingshot while they are moving. You have to observe a fan. ठीक आहे. and slingshot. ठीक आहे. तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे. ओके. So take half a glass of water, slowly move the glass in one direction in a circular, one direction in the circular fashion. Observe what happens. ठीक है. You have to take a glass. ठीक है. a glass of water, you have to move this glass water in one direction. ठीक है. Now after what happens. Graduating तुम्हाला कळेल. ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स इफ यू वर्ल अ की रिंग अराउंड युअर फिंगर. की रिंग जी असते, तुम्हाला की रिंग दिले आहे, की रिंग असते, यू हॅव टू जस्ट वर्ल, तुम्हाला अशी फिरवायची आहे ती. ठीक आहे. Can you tell on the basis of the questions given below, discuss the results of these activities listed above in the wall. ठीक आहे. तुम्हाला बघायचं आहे तुम्ही जी ऍक्टिव्हिटी केली, टू डिस्कस दीज रिझल्ट. ठीक आहे. वेअर डिड द वॉटर इन द ग्लास शो अ बल्ज. व्हॉट इफेक्ट डिड द मूवमेंट हॅव and have on the things attached to the keyring. What happened to the water in the container and the mixer. Which forces could be operating in the activities listed below. ठीक आहे. यू हॅव टू ट्राय दिस ऍक्टिव्हिटी आणि तुम्हाला ह्याच्याबद्दल जे आहेत ते रिझल्ट लिहायचे. Which did you find the centrifugal gravitational force was greater. You have to just this तुम्हाला ऑब्झर्व करायचं आहे की कुठे centrifugal gravitational force greater आहे. नाव आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघूया सेंट्रिफ्युगल फोर्स आणि ग्रॅव्हिटी फोर्स काय. इट्स ऑल टाइम अप. तुमचा क्लास नेक्स्ट मंथ बघूया what is gravitational force. मॅम तुम्ही म्यूट आहात.
Just leave the class.